नेताजी तुम्ही पोलिसांशी भेट घेतलेली आहे, संपूर्ण प्रकाराची माहिती जी आहे पोलिसांना दिलेली आहे, काय पोलिसांकडनं माहिती? बघा, पोलिसांनी एका प्रकारे भूमाफिया प्रताप सरनाईकला वाचवायचं काम केलं आणि त्यांच्या लोकांना वाचवायचं काम केलं. परवा रात्री आयुष्यात माझं असं पहिल्यांदा झालं की 12-1 वाजता 100-150 लोक जाऊन JCB पोखऱ्यांनी घरं तोडतात, झाडं पाडतात आणि फक्त जागा बळकवते. या भूमिपुत्रांनी आपली जागा दिली नाही म्हणून असं बळजबरी जागा घ्यायची, कब्जा करायचं, अशा प्रकारचं काम प्रताप सरनाईक आणि त्याच्या कंपनीच्या आणि त्याच्या लोकांनी केलेलं आहे. काल त्यांच्यावर FIR झाली, परंतु ते अटेम्प्ट टू मर्डर झाला. ज्या प्रकारे घाव एखादा माणूस मेला असता, अटेम्प्ट टू मर्डर झाला पाहिजे होता. 100 लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना मारण करतात आणि भूमिपुत्रांची घरं तोडतात. त्यासाठी आज आम्ही आलो आहे. पोलिसांनी सांगितलं अटेम्प्ट टू मर्डर घ्या आणि जे नावं ते देतील शेतकरी, जे त्यामध्ये दोषी असतील, मग सरनाईक असतील की इतर असतील, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि आपण इन्क्वायरी करा. दुसरं सामूहिक जागा आहे, यामध्ये तहसीलदार असेल, तलाठी असेल, महापालिका असेल, यांच्यावर पण शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी दिली असेल तर सामूहिक जागाला सहमतीशिवाय देता येत नाही, म्हणून त्या सर्वांना यामध्ये आरोपी करा आणि त्यांची इन्क्वायरी करा. पोलिसांनी सांगितलं त्यांना लेखी द्यावं आणि या कुटुंबाला संरक्षण द्यावं आणि त्यांनी त्यांच्या जागेवर परत बसेल तर कोणी हकलू नये. यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आणि पोलिसांनी मला आश्वासित केलं आहे की त्यांनी जर आपल्याला जे काही त्यांना म्हणायचं आहे तेव्हा अजून आरोपीची नावं ॲड करायची असेल त्यांनी आम्हाला लेखी द्यावं. त्या दिशेने आम्ही CP साहेबांशी बोलून कारवाई करू. सर, गृहमंत्री भाजपचे आहेत, या संदर्भात काही आपण पत्रव्यवहार करणार आहात का? बघा, मी पत्रव्यवहार डायरेक्ट माहिती देणार आहे आणि या संदर्भातली माहिती देणार आहे. कारण सरकारचं नाव खराब होतोय की अशा मंत्र्यांनी अशा प्रकारचं काम केलं तर मग सामान्य जनतेने कोणाकडे न्यायाची अपेक्षा ठेवायची? ते मंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे राज्य सांभाळायची, परंतु ते स्वतःच काम करायला निघालेले. आणि पहिला त्यांनी अशाच प्रकारे मीरा भाईंदरमध्ये केलं. मीरा भाईंदरच्या लोकांनी त्यांची हकालपट्टी केली, उदाहरण सांगतो. आणि तुम्ही विचार करा, सरनाईक साहेबांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की एक कुटुंब तुम्हाला अशा शिव्या घालतो ज्यावेळी जे मी बोलू शकत नाही, अशा ते तुम्ही विचार, त्यांची वेदना किती असेल त्या कुटुंबाची वेदना समजा. तुम्हाला श्राप लागतील असं मी सांगायला हरकत नाही. ज्या मराठी माणसांनी तुम्ही गोष्ट करता त्याच मराठी माणसांना छळण्याचं काम करतोय. आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, उद्या महसूल मंत्र्यांकडे त्यांना घेऊन जाणार. त्या तहसीलदारला सस्पेंड करा ज्यांनी त्यांच्या अर्ध्या जमिनीला सहमतीशिवाय याने केलं, त्यांच्यावर पण कारवाई करा. सरनाईकांवर जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा काही कारवाई पोलिसांकडनं केली गेली नाही तर पुढचं पाऊल काय? बघा, 100% जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर गरज पडल्या तर सभागृहात पुन्हा विषय मांडणार. कोर्टात जायला लागेल तर कोर्टात जाऊ, पण या कुटुंबाला आम्ही न्याय द्यायला लावू. धन्यवाद. भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रताप सरनाईकचा मुर्दाबाद, 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 मी आमच्या गावात राहतो. या मराठी माणसांनी ज्या आमदाराला इकडे निवडून दिला होता पहिल्यांदा, आता तो त्या मराठी माणसांच्या जीवावर उठलेला आहे. त्याला निस्ती त्याची जमीन पाहिजे, त्याला नुसतं मोठं व्हायचंय पैसे कमवून, त्याला नुसती लोकांची जीव घ्यायची आहे, त्याला कोणत्याशी काय पडलेली नाही. त्याला त्याची नुसती इस्टेट वाढवायची आहे, बाकी कोण मारू दे, त्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. या मराठी माणसांनी त्याला निवडून दिलं ना, चुकी केलेली आहे. आता तो पैशांशिवाय निवडून येतो, माणसांची त्याला काय घेणं देणं पडलेलं नाहीये. इकडे तो पैशांशिवाय निवडून येऊच शकत नाही. मी ऑन कॅमेरा बोलतो. तो असेल ना निवडून तर त्यांनी येऊन दाखव निवडून, येऊ आमच्या समोर. असं मागून बाई चाले करायचे ना येऊन रात्री 1 वाजता. काही हिंमत तर या समोर, आम्ही पण बघून घेऊ कोण आहोत. आम्ही पण आगरी आहोत, मग दाखवतो तुला आम्ही कोण आहोत. या अशा बाई चालल्या ना तुम्ही तुमच्या घरी करा. हे रात्री 1 वाजता आमच्या घरात येऊन करायचं नाही. आज आग्र्यानं हात उचललाय, परत उचलून दाखव. तुला तुझी जागा नाही दाखवली ना तर बोल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.